मराठी कहाणी एका प्रेमाची गोष्ट. प्रेम म्हणजे प्रेमच असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेमच असतं, असं पाडगावकरांनी म्हटलं जरी असलं तरी प्रत्येकाचं प्रेम हे काही सारखंच नसतं. प्रत्येकाची प्रेमाची गोष्ट ही थोडीशी का होईना पण वेगळी असते. आपल्या स्वतःचंच खूप खास असतं आणि प्रत्येकाला आपलं पहिलं प्रेम हे आयुष्यभर मिळत असतं असंही नाही. अशीच एक गोष्ट, एका प्रेमाची गोष्ट. तशी ही फार काही सुंदर देखणी वगैरे नव्हती. आपली चारचौघासारखी, पण डोळ्यातून आणि चेहऱ्यावरून आत्मविश्वास मात्र दिसून यायचा. एका छोट्याशा गावातून शिक्षणासाठी शहरामध्ये आणि ह्या मोठ्या कॉलेजमध्ये आलेली, नवीन वातावरण, नवीन मित्रमैत्रिणी ह्यामध्ये रमली. कॉलेजचं एक वर्ष भरभर कसं निघून गेलं हे कळालंच नाही. आणि दुसऱ्या वर्षी ॲडमिशन घ्यायला जाताना तिने त्याला पाहिलं होतं. कॉलेजच्या त्या हिरवळीवर जिथे मुलं उगाच उनाडक्या करत होती तिथे तो मात्र फिजिओलॉजीच्या कुठल्याशा पुस्तकात डोके घालून बसलेला. भोवतालच्या जगाशी सुटून आपल्या एका वेगळ्याच जगात हरलेला. ॲडमिशन करून नंतर ती आपल्या विभागामध्ये निघून गेली आणि नंतर दिवसभरात त्याला विसरून पण गेली. आपण अधेमध्ये तो दिसायचा, कधी पुस्तकात तर कधी मित्रांच्या घोळक्यामध्ये, कधी मैत्रिणीच्या गराड्यामध्ये. पण तिने कधीही इतकं लक्ष नाही दिलं. आणि होता होता गॅदरिंगचे दिवसही समोर यायला लागले. अँचरिंगचे ऑडिशन द्यायला ती गेली आणि तिथे चक्क परीक्षक म्हणून तिला तोच समोर दिसला. त्याला बघून पहिल्यांदा तिला काहीतरी वेगळंच वाटलं होतं. हृदयामध्ये धडधडलं. स्टेजवर वक्तृत्व स्पर्धेमध्ये बिनधास्त बोलणारी ती आज मात्र घाबरली होती. पण सगळं अवसान एकवटून त्यांच्याकडे शक्यतो न पाहता तिने ऑडिशन दिले आणि ती निघून आली. निवड झालेल्या लोकांना SMS द्वारे कळविणार होते. निकाल काहीही असला तरी आपल्याला काहीही फरक पडणार नाही असं भासवणाऱ्या तिला मनातून मात्र वाटत होतं की तिची निवड व्हावी. आणि 2 दिवसांनी SMS आला. तिची निवड देखील झाली होती. मनातून आनंदून गेली ती. पण हा आनंद निवड झाल्याचा नसून वेगळाच होता हे तिला कळून आलं होतं. निवड झालेल्या लोकांना पुढे 15 दिवस थोडंसं प्रशिक्षण देणार होते आणि त्यासाठी त्या सगळ्यांना एक दिवस कॉलेजच्या कॉमन हॉलमध्ये बोलवलं होतं. तिथे गेल्यावर तिला कळालं की त्याला शिकवणारा प्रशिक्षक देखील तोच होता. तिला अगदी आकाश ठेंगणं झालं त्याला बघून. तो मात्र तसाच होता. शांत हसला तरी त्यालाही गंभीरता असणारच. हळूहळू त्यांचं प्रशिक्षण सुरू झालं. आता ती अधीरतेने लेक्चर्स संपून प्रशिक्षणाला जाण्याची वाट बघायला लागली. किंबहुना ती कॉलेजला त्यांच्यासाठीच जायला लागली. त्यांचं शिक्षण, त्याने सांगितलेले सगळे बारकावे अगदी मन लावून ऐकायला लागली. त्यांच्याकडे निरखून बघताना तिला लक्षात आलं की हसल्यावर त्याला उजव्या गालावर खळी पडते. त्या खळीत तिचा जीव गुंतला. पण अजूनही इतकी मैत्री झाली नव्हती किंवा ते दोघं एकमेकांना पूर्णपणे ओळखतात असंही नव्हतं. ती त्यांच्यासाठी एक विद्यार्थिनीच होती. तिच्यासाठी मात्र तो आता फक्त एक शिक्षक किंवा कॉलेजमध्ये शिकविणारा एक मुलगा राहिला नव्हता. त्याहूनही जास्त काहीतरी झालं होतं. एक दिवस एक लेक्चर होणार नव्हतं. त्यामुळे ती नेहमीच्या वेळेपेक्षा आधी कॉमन हॉलमध्ये गेली. कुणीही आलेलं नसताना याची तिला खात्री होती. पण तिने पाहिलं की त्या कॉमन हॉलमध्ये तो आलेला होता आणि कुठल्याशा पुस्तकामध्ये हरवून गेलेला होता. नेहमीसारखाच पावलं न वाजवता ती त्यांच्या जवळ गेली. पण तिच्या जाण्याने त्यांची ती आत्मानंद मूर्ती भंग झालीच. त्याने हसून तिच्याकडे पाहिलं आणि तिचा जीव आभाळा एवढा झाला. मग जुजीली बोलणं सुरू झालं. तो देखील विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता. पण वाचनाची आवड ही होतीच. मराठी साहित्यावर प्रेम होतं.
ती स्वतः सुद्धा विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होती, पण साहित्यावर तिचंही खूप प्रेम होतं. आणि इथे आल्यापासून असा वाचनाची, साहित्याची आवड असणारा कुणीतरी पहिल्यांदाच तिला भेटलेला होता. त्यामुळे त्याच्या त्या भेटीने आणि आवडीने त्यांचे मैत्रीचे दरवाजे एकदम उघडले होते. कालांतराने एकमेकांचे मोबाईल नंबर दिले आणि घेतले गेले. पुस्तक लेखकावरून सुरू झालेली ही मैत्री पुढे एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यामध्येही आली. सुख दुःख वाटले जाऊ लागले. त्यांचं आयुष्य ऐकताना कित्येकदा तिने डोळ्यातलं पाणी डोळ्यातच अलवट केलं होतं. आणि ह्या सगळ्या मधूनच ती त्यांच्यावर प्रेम वाढवतच चालली होती. पण ती त्याला ही गोष्ट कधी सांगू शकत नव्हती, कारण त्याच्या आयुष्यातलं प्रेम त्याने केलं होतं, जे दैवाने त्याच्यापासून हिरावून घेतलं होतं. आणि तो त्या प्रेमाशी एकनिष्ठ होता. हे सगळं ऐकून आपलं प्रेम तिने आतल्या आत दडवलं. त्याला पुसटशी सुद्धा जाणीव होऊ नये म्हणून हसण्याचा आव आणत अश्रू लपून त्याला भेटत राहिली. कॉलेजची 3 वर्ष बघता बघता संपून गेली. त्यांनी मैत्री तर नाही, पण बोलणं कमी झालं. आपापल्या आयुष्यामध्ये दोघेही गुंतले. क्वचित कधीतरी 6 ते 8 महिन्यांनी बोलणं व्हायचं, पण ते बोलणं सुद्धा तिला खूप काही देऊन जायचं. आणि अचानक 2 वर्षांनी तो तिला तिच्या शहरामध्ये भेटला. ध्यानी नसताना तो भेटला. ह्यांचा आनंद ती लपवू शकली नाही आणि त्यानेही तो आनंद टिपला. मी परत इथे आलो तर नक्की तुला भेटेल असं सांगून तो तिथून निघून गेला. 2-3 तास आणि पुढचे 2-3 तास ती एक अनामिक गुलाबी विश्वात होती. त्याचं असं अचानक भेटणं, बोलणं, दिसणं काही म्हणजे काही तिच्या डोळ्यासमोर जात नव्हतं. ह्या 2 वर्षात तो खूप बदलला होता. जास्तच छान दिसायला लागला होता. ती खळी अजून खोल झाली असं उगीचच वाटत तिला आणि आपल्या ह्या वेड्या विचारावरच हसू आलं. मग भेटी वाढत राहिल्या. जेव्हा तिच्या शहरात यायचा, वेळात वेळ काढून तिला भेटायचा. कॉफीवरून सुरू झालेल्या भेटी डिनरपर्यंत कशा गेल्या त्याचं कळत नव्हतं. या सगळ्या तिला जाणवत होतं की तो बदलला आहे. आता तिची जास्त काळजी घ्यायला लागला होता. वेळेत वेळ काढून तिच्यासोबत वेळ घालवत होता. तिला वेळ द्यायला, भेटायला काम असतील तर ती बाजूला करत होती. तरीही आपल्या मनातील गोष्ट त्याला सांगावी की नाही या भ्रमातच ती आजही होती. ते सांगत आपण आपली ही मैत्री तर गमावून बसणार नाही याची चिंता तिला वाटत होती. म्हणून मनातलं प्रेम आपल्या मैत्रीत दाखवून वेळ मारून नेत होती ती. शिवाय त्याच्या मनात नेमकं काय आहे ह्याचा अंदाज तिला येत नव्हता. एक दिवस असाच तो भेटायला आला, पण न सांगता तिच्या हॉस्टेलच्या बाहेर येऊन त्याने कॉल केला तिला की मी आलो आहे, आपल्याला बाहेर जायचं आहे, पटकन आवरून ये, मी वाट बघतो आहे. तिला विचार करायला देखील वेळ नव्हता. पटकन आवरून ती गेली. दिवसभर फिरून रात्री जेवण करून दोघे निघाले. ती पौर्णिमेची रात्र होती. आकाशामध्ये पूर्ण चंद्र होता आणि थंडीचे दिवस असल्याने रस्त्यावर सामसूम दोघे होते. दोघेही एकमेकांशी एक शब्दही न बोलता त्या भारावलेल्या वातावरणातून चालले होते. अचानक ती शांतता भंग करत तो म्हणाला, आकाशात कसा पूर्ण चंद्र आहे, ही थंडी, ही शांतता आणि या सगळ्यातून चाललेले आपण, आयुष्य जगायला अजून काय लागतं. तिने हे ऐकलं आणि चमकून त्यांच्याकडे पाहिलं. तो मात्र त्यांच्याच चंद्रीत होता. या सगळ्याचा अर्थ लागेपर्यंत तीच हॉस्टेल आलं. निरोपाची वेळ आली आणि न राहून तिने त्याला घट्ट मिठी मारली. डोळ्यातून वाहणारं पाणी आज तिने थांबवलं नाही. त्याच्या शर्टवर तिच्या अश्रूंचे डाग पडू लागले. तिच्या अचानक मिठी मारल्याने तो भारावला होता, पण काही क्षणात लगेचच सावरला आणि त्याने तिला मिठीमध्ये सामावून घेतलं. काही क्षणाचा खेळ, पण त्या क्षणात ती इतके वर्ष त्यांच्यासोबत असून त्याला जवळ असून ती बोलू शकत नव्हती. हे सगळं होत होतं. त्याच्या मिठीत काही निमिष गेले असतील, पण तिला ते जन्मासारखे वाटले होते. शेवटी मिठी सैल्य करत तोच तिला म्हणाला, खूप उशीर झाला आहे, तिला आता गेलं पाहिजे. आणि तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवत तिच्याकडे पाठ करून तो त्यांची वाट चालू लागला. एकदाही मागे वळून न बघता काय झालं, कसं झालं या विचारांच्या धुंदीत ती खोलीत कधी आली, कशी आली आणि पलंगावर पडून झोप कधी लागली हे तिचं तिलाच कळालं नाही.
सकाळी उठली तेव्हा रात्रीचं सारं काही आठवून तिच्या अंगावर काटा आला आणि चेहऱ्यावर लाजेची लाली आली. ती स्वतःच गालात खुदकन हसली आणि आवरायला लागली. सगळं आवरून तिने त्याला फोन करायला मोबाईल हातात घेतला तर त्याला मॅसेज आलेला. धडधडत्या छातीने तिने मॅसेज उघडला आणि वाचायला लागली. वाचताना डोळ्यात कधी पाणी आलं आणि ते गालावरून शांतपणे कधी ओघळलं लागलं याचं भान तिला राहिलं नव्हतं. त्याने लिहिलेलं होतं की डिअर कॉल, रात्रीच्या प्रसंगाने आपल्यातील मैत्रीचं नातं गळून पडलं. तुझ्या भावना, तुझं प्रेम मला तू न बोलताही कळालं. हे मला आपण कॉलेजला असताना सुद्धा कळालं होतं, पण मी जाणून बुजून त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतो. माझ्या अशा वागण्याला खूप कारण आहेत, पण मी तुला मोजकी आणि महत्त्वाची 2 कारणे सांगतो. एक म्हणजे या आयुष्यातलं आणि ह्या जन्मातलं माझं प्रेम करून झालंय ग. मी तुला हे खूप आधी सांगायचं होतं. आठवत असेल तुला. दुर्दैवाने मी पूर्णत्वाला नाही जाऊ शकत. ती मध्येच सगळं आणि सगळ्यांना सोडून कायमची निघून गेली. तिची माझ्या आयुष्यातली जागाही या जन्मात तरी कुणीच घेऊ शकणार नाही. तुला उगाच खोटी आस लावणं मला नाही पटलं. आता दुसरे कारण ऐक. लहानपणी आपण खेळण्याच्या दुकानामध्ये जायचो. तिथे एखादी छानशी बाहुली काचेच्या कपाटामध्ये ठेवलेली असते. आपल्याला ती बाहुली खूप आवडते, घ्यावीशी वाटते, पण नंतर आपल्या लक्षात येतं की ही बाहुली खूप महाग आहे आणि ह्या बाहुलीला ठेवायला आपल्याकडे असं काचेचं घर पण नाही. कसं, असं आणि कुठे ठेवणार या बाहुलीला आपण? हे उदाहरणही ह्याच्यासाठी दिलं की ह्यातली ती बाहुली तू आहेस ग. पुढचं मी सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. तू एवढी समजदार आहेस आणि हो, काल रात्री जे काही झालं त्याबद्दल तू स्वतःला दोष देऊ नकोस. माझाही स्वतःच्या भावनांवर ताबा राहिला नाही आणि परत असं काही होऊ नये म्हणून मी ठरवलं आहे की मी आता तुझ्या आयुष्यातून निघून जावं. हे नातं अजून गुंतू नये म्हणून हेच योग्य आहे. तू तुझी सगळी स्वप्ने पूर्ण कर, खूप मोठी हो. तुझ्यासाठी ते जास्त महत्त्वाचं आहे. कदाचित आपण दोघं एकमेकांसाठी बनलेलो नाही आणि प्रेम केलं म्हणजे ते मिळायलाच हवं असंही नाही. काही प्रेमकथा अपूर्ण राहण्यात पण एक गंमतच असते. तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि ते कायम राहील याची मला जाणीवही आहे आणि खात्रीसुद्धा आहे. पण हे प्रेम तू तुझी शक्ती बनव, प्रेरणा बनव. तुझं ध्येय साध्य कर, स्वप्न पूर्ण कर. मग ती समजेल की खरंच खूप प्रेम करतेस माझ्यावर. माझं एवढं ऐकशील ना ग? आणि हो, अजून एक, ह्यापुढे मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू नकोस. कधीही माझी कोणीही आठवण तुझ्याजवळ ठेवू नकोस. मला तुझ्या मनात ठेव फक्त. आठवण म्हणून करशील ना एवढं माझ्यासाठी? सगळे मॅसेज वाचून तिने ते डिलीट केले. नंबर डिलीट केला आणि मन मोकळं रडून घेतलं. खूप खूप रडून घेतलं. यावर परत कधीही न रडण्यासाठी आज ती एक प्रेमळ पत्नी आहे, एक आई आहे, एक प्रथितयश लेखिका आणि एक प्राध्यापक आहे. त्याने सांगितल्याप्रमाणे तिने सगळं ऐकलं, स्वतःची सगळी स्वप्न पूर्ण केली. आज तिला नाही माहीत की तो कसा आहे, कुठे आहे, त्याचे लग्न केलं की नाही, नवीन काही वाचलं की नाही, काहीही माहिती नाही आणि ती माहिती काढतही नाही. हे ऐकलं त्यांचं अधूनमधून काही मित्र मैत्रिणीकडून येतं कानावर, त्यांच्याबद्दल पण ती पूर्ण दुर्लक्ष करते. स्वतःच्या वयामध्ये आलेल्या लेकीला पहिलं प्रेम म्हणजे काय हे सांगताना तिला हे सगळं आठवून गेलं आणि सवयीप्रमाणे तिने पाणी डोळ्यातच आटवलं. शेवटी मात्र लेकीला हे सांगायला विसरली नाही की चिमू, अगं काही प्रेमकथा अपूर्ण राहण्यात एकही गंमत असते. अशाच प्रकारे आजची आपली एक प्रेमाची गोष्ट ही कहाणी इथेच समाप्त होते. आजची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली? ही कहाणी तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा कहाण्या पाहण्यासाठी आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.